लक्ष द्यायला पाहिजे ना घरातील सगळ्या वस्तूंकडे. साहेब बाहेरच. नाही बाबा, बघतात ते पण. हो. राधिका, हा, शूज कुठे? ते पॉलिश करायला म्हणून बाजूला ठेवले होते. काल खराब झाले होते ना. चिखलात पाय पडला होता माझा. बरं झालं साहेब स्वतः नाही पडला. सॉक्स कुठे आहेत बिंडो? मोजे नाही आहेत ना? ते काढून ठेवले होते ना. मोजे नाही तर कसे घालणार ना शूज? आह, तुमचा डबा पण भरून ठेवला. तुमच्या आवडीची भाजी केली, नक्की खा. आणि हा, सांबार वडी पण बनवायला घेतलीये. अजून तयार नाही झाली, पण संध्याकाळी तुम्ही आलात ना की गरम गरम तळूनच देईन ना. काय गरज आहे? तुझ्या हातच्या गारही चालतील मला. हा? आणि किती करतेस माझ्यासाठी? दगदग होत असेल ना तुझी? दमू नकोस. ओके, चला. आई जातो हा मी. सॉरी, येतो हा. ये. या या, पण सरळ चालत या. नाही म्हणजे काल सारखे हलत डुलत येऊ नका बळग्यासारखे. राहू द्या ना. बाबा, त्यांची खरंच काही चूक नाही. ते नेहमी नाही असं करत. हो हो हो. सुनबाई, काल केलेली चूक पुन्हा होणार नाही याची काय गॅरंटी? म्हणून मी आपला टोकत राहतो. कसं आहे, स्क्रू ढिले झाले तर वेळीच कसायला हवे, नाहीतर ही अशी परिस्थिती निर्माण होते. काय तुम्ही नका हो त्याची काळजी करू. राधिका चांगली खमकी आहे. मस्त वटणीवर आणेल बा गुरुनाथला. तो मगाशी तो माणूस आला होता का नाही, तो बँकेतला. कोण गुप्ते? हो, चांगला वाटला मला. आपला गुरुनाथही अगदी तसाच होईल पा. आता यांना काय सांगू? हे तर काल पहिल्यांदाच प्यायला. ते गुप्ते भाऊ तर प्यायल्याशिवाय राहूच शकत नाही. सॉरी, मला दिसलंच नाही. शुद्धीत असणाऱ्यांना सगळं नीट दिसतं, बाकीच्यांचं माहित नाही. काय म्हणाली? असो. मिस्टर गुप्ते, बरं झालं भेटला. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर व्हॉट? काल तुम्ही मला खूप मदत केली. घरी आणून सोडलं, नंतर किल्ली आणून दिली आणि मुख्य म्हणजे घरी काही सांगितलं नाही त्याबद्दल. इट्स ओके. मुळात मला हे कळत नव्हतं की तुम्ही एवढे का प्यायलात. म्हणजे आधी कधी तुम्हाला पिताना पाहिलं नाही मी. काल बारमध्ये मी तुम्हाला थांबवायचा प्रयत्न केला पण नाही. माझं हे असं आहे, एकतर मी कधी पित नाही आणि प्यायलो तर कंट्रोल होत नाही. आय एम शुअर काल तुम्ही खूप प्रयत्न केला असेल मला सांभाळण्याचा, पण मला कळतच नव्हतं मी काय बोलतोय, काय वागतोय. आय वॉज आउट ऑफ माय माइंड आय गेस. टेन्शन्समुळे होत असेल ना असं? नाही म्हणजे ऑफिसमधली टेन्शन्स, काही घरातले प्रॉब्लेम्स. काल नशेमध्ये मी काही बोललो का? म्हणजे समथिंग पर्टिक्युलर? नाही, म्हणजे तेच घरातली भांडणं वगैरे. पण मिस्टर सुभेदार, मी खरं सांगू का, घरात या छोट्या मोठ्या कुरबुरी होत असतात. त्याचं एवढं टेन्शन घ्यायची गरज नसते. मुळात बायको असते तेव्हा तिची कदर नसते, नसली की तिची खरी किंमत कळते.
असो, चलो टेक केअर. या थँक्स. हॅलो. हा. म्हणजे शनायाविषयी मी याच्याजवळ काही बोललो नाही. थँक गॉड. हा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला, पण अजूनही मोठा प्रॉब्लेम बाकी आहे. शनाया, तिला कसं म्हणू? आधी तिला जाऊन भेटतो आता. गॉड या कॅब पण मिळत नाहीये. श्रेयस शनाया. कुठे राहिला स्टुपिड. शनाया ऐक ना प्लीज मला नाही बोलायचं तुझ्याशी. प्लीज बोल ना माझ्याशी. असं करू नको शनाया. मी किती दिवसांपासून ट्राय करतोय. चल ना गाडीत बस माझ्या. मी नाही येणार आहे. शनाया प्लीज गाडीत चल. मी येणार नाही. तू आत्ता माझ्याबरोबर गाडीत चल, नाहीतर नाहीतर काय काय करणार आहेस तू? नाहीतर मी आत्ता भर रस्त्यात या सगळ्या लोकांसमोर असं काहीतरी करेन जे मी करायला नकोय. म्हणजे काय करणार आहेस तू? शनाया, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत शनाया. तू जर आत्ता माझ्याबरोबर गाडीत आली नाहीस तर मी इथे भर रस्त्यात आत्ता तुझ्या पाया पडून तुला रिक्वेस्ट करेन. नानाजी काय चला. सुभेदार साहेब आहेत कुठे? नाही, बाबा नाही गेलेत मठात. होय. हा, बरं बरं ठीक. तुम्ही बसा. हा? तुमच्यासाठी गरमागरम चहा करून देते ना, आणि सांबार वडी पण तळून देते. बसा बसा. सांबार वडी. राधिके, हा, तुझ्यामुळे मला नागपुरातले एक एक टेस्टी पदार्थ खायला मिळतात हो. हे घ्या. दे. पण आवडतात का? अरे आवडतात म्हणजे काय, प्रत्येक प्रांतात एक एक वैशिष्ट्य असतं माहितीये तुला. तिथली भाषा, तिथलं खाणं, तिथलं राहणीमान. म्हणजे मालवणातलं कसं मालवणी, कोकणातलं कोकणी, तसं वराडातलं वराडी. नानाजी मी बोलते ते आवडतं का तुम्हाला? वा, काय गोडवा आहे ग भाषेत. तुला खरं सांगू, आपलेपणा वाटत. हो ना, मला तर खूपच आवडते आमची नागपूरची भाषा. मला खूपच अभिमान आहे नागपुरीचा आणि नागपूरचा पण. पण आमच्या यांना नाही ना आवडत. काय एवढा विचार करू नकोस. ज्यांना असं वाटतं ना ते मूर्ख असतात. अरे आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान हा असायलाच हवा. मग आपल्या देशातले मोठमोठे नेते तुला सांगतो, परदेशात जाऊन त्यांनी आपल्या भाषेमध्ये भाषणं केली, तर लोकांनी त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. पण तुला तुझी भाषा बोलायला काय हरकत आहे? बोलायचं.